तर राज्यभरात कुणबी दाखले देण्यासंदर्भातील जी.आर. सरकारनं जारी केलाय आणि हा जी.आर. सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंना सुपूर्द केला असून जरांगेंनी जी.आर. स्वीकारलाय। दरम्यान तारखेबाबत कोणताही संभ्रम नसल्याचं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले। शिंदे समिती मराठवाड्याप्रमाणे राज्यभरातील कुणबी नोंदी शोधणार आहे। मात्र सरकारच्या नव्या जी.आर.नुसार कुणबी नोंदीचे दाखले असणाऱ्या पात्र व्यक्तींनाच आता प्रमाणपत्र मिळणार असल्याचं नमूद करण्यात आलंय। मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा वेळ असल्याचं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलाय। सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे मनोज जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम आधीच काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याचं मंत्री संदीपान भुमरे म्हणाले। ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलंय। तसेच लवकरच मराठा बांधवांच्या भेटी घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या तातडीनं कार्यशाळा घ्यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि तसेच राज्यातील कुणबी नोंदीचे डिजिटलायझेशन आणि प्रमाणीकरण करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। सरकारच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। मंगेश चिवटे यांनी जरांगेंची भेट घेतली आहे आणि यावेळी जरांगेंना मुंबईतील रुग्णालयातील हलवण्यासंदर्भात चर्चा सुद्धा झाली आहे। जालन्यात 3 मराठा समाजाच्या तरुणांना कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आलंय। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करत शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। तर काल झालेल्या महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार गटावर नाराजी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणाबाबत मंत्रालयासमोरील आंदोलनावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सत्तेत असताना मंत्रालयात आंदोलन का असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरईतील बीडीडी चाळीतील पुनर्विकास कामाची पाहणी केली आहे आणि यावेळी त्यांनी चाळीतील रहिवाशांसोबत संवाद साधत रहिवाशांच्या समस्याही जाणून घेतल्या। तर एल्विश यादव प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। ड्रग्ज माफियांचे मुख्यमंत्र्यांशी संबंध कसे, ड्रग्ज माफिया वर्षावर कसे पोहोचतात असा सवाल राऊत यांनी केलाय। तर राज्यात ड्रग्जची तस्करी कुणामुळे वाढली याचं गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। ड्रग्ज माफियांकडून शिंदेंचा कोणता खासदार हप्ते घेतो असा सवालही त्यांनी केलाय। राणीच्या बागेतील जय आणि रुद्र या 2 बछड्यांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडलाय। 4 नोव्हेंबर 2022ला प्राणी संग्रहालयातील शक्ती आणि करिश्मा या वाघांच्या जोडीनं जय आणि रुद्रला जन्म दिला होता। तर ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत। फराळांच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू महागल्या असून गृहिणींचं बजेट आता कोलमडलंय। दिवाळीच्या तोंडावर साखर, गूळ, रवा, मैदा आणि बेसनच्या दरात वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात या पदार्थांमध्ये किलोमागे 5 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे। साखर आणि गुळासह डाळींच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे। किरकोळ बाजारात 35 ते 40% फराळांच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत। तूर डाळ 190 तर इतर सर्व डाळी 120 ते 140 रुपये किलोवर येऊन पोहोचल्या आहेत। दिवाळीच्या फराळाच्या वस्तूंसह सुका मेवा देखील महाग झाला आहे। काजू, बदाम, पिस्ता किलोमागे 150 ते 200 रुपयांनी महागलाय। राज्यात दिवाळी सणानिमित्त एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतलाय। 7 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 27 नोव्हेंबरपर्यंत ही आता भाडेवाढ केली जाणार आहे। तर 1 कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर एमआयडीसीच्या 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागानं अटक केली आहे। नाशिक पथकानं नगरमध्ये कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे। एमआयडीसी नगर कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ यांना अटक केली आहे। महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लूजेट कंपनीतील स्फोटात 6 जणांचा मृत्यू झालाय। अपघातग्रस्त ठिकाणावरून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत। तर रुग्णालयात दाखल असलेल्या 6 जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे। तर महाड औद्योगिक वसाहतीतील स्फोट झालेल्या ब्लूजेट कंपनीची मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे।
आणि यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त कामगारांच्या नातेवाईकांची भेट घेत सध्या शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। नेपाळच्या जाजरकोट पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसलेत। या भूकंपात जवळपास 128 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर आली आहे, तर अनेक लोक यामध्ये जखमी सुद्धा आहेत। पुण्यातील अर्चिस इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळ दर्शनासाठी गेलेले 39 पर्यटक सध्या सुखरूप आहेत। भूकंप झाल्यानंतर सर्व पर्यटक मोकळ्या जागेत जमा झाले होते। नियमबाह्य भरती प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अद्वै हिरे यांच्या नाशिकमधील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्या संस्थेवर आहे। मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीला समाजवादी पक्षाला न बोलावल्यानं अबू आझमींनी नाराजी व्यक्त केली आहे। मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढू या भीतीनं आपल्याला बैठकीला बोलवलं नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधींचा फसवणूक प्रकरणात भाजपाच्या मोहित कंबोज यांना सीबीआय न्यायालयानं दणका दिलाय। कंबोज आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात अतिरिक्त कलमांतर्गत गुन्हे नोंदवून नव्यानं तपास करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्यात येतोय। गुजरातच्या भुजमध्ये सध्या होणाऱ्या आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे। मुंबईच्या आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी 7 नोव्हेंबरला आंदोलन करणार आहेत। 7व्या वेतनासह विविध मागण्यांवर अंमलबजावणी न झाल्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे। पुणे विद्यापीठात झालेल्या राड्यानंतर विद्यापीठ प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। बायोमेट्रिक पद्धतीनं तपासणी करूनच विद्यापीठात आता प्रवेश मिळणार आहे। दरम्यान विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला। तर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालंय। गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। ते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उपस्थित सुद्धा राहणार आहेत। तर मुंबई शहरातील धूळ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेनं 650 किलोमीटर लांबीचा रस्ता स्वच्छ करण्याचा निर्णय घेतलाय। पालिकेच्या 121 टँकर आणि इतर यंत्रणेद्वारे ही रस्ते स्वच्छ धुतले जाणार आहेत। पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी आता गोड होणार आहे। 10 वर्षांनंतर या कामगारांना पुन्हा एकदा बोनस मिळणार आहे। बोनस देण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्तांनी काढले असून या संदर्भात पालिकेला पत्र सुद्धा पाठवण्यात आलं आहे। तर मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे खराब होत असलेल्या वातावरणाचा परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। वाढत्या प्रदूषणाचा परिणाम मुंबईतील 5 पैकी 4 कुटुंबांना त्रास होत असल्याचं एका सर्वेक्षणातून उघडकीस आलंय। वर्धा जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका तर 33 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत। प्रचार तोफा थंडावल्या असून उद्या 94 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, तर 22,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराचा सध्या धुराळा थंडावला आहे आणि यासाठी निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून प्रशासन सज्ज झालंय। भंडारा जिल्ह्यात 66 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। यात मोहाडी आणि पवनी तालुक्यातील 2 ग्रामपंचायतमध्ये अविरोध निवड झाली आहे। दरम्यान 64 ग्रामपंचायतीमध्ये 48,829 स्त्री मतदार तर 49,748 पुरुष मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। नागपूर जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे। यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मतदान साहित्य नेण्यास सध्या सुरुवात केली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केलं आहे आणि यावेळी तालुक्यातील गावांना दुष्काळाच्या यादीत तातडीनं समावेश करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतलाय। अमरावती एसटी डेपोतून दिवाळीनिमित्त पुणे अमरावती दरम्यान 70 बसेसची सुविधा देण्यात आली आहे। मिशन दिवाळी अंतर्गत महामंडळानं हा निर्णय घेतलाय आणि यामुळे विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना फायदा होणार आहे।
वाशिम एसटी आगारात बसची कमतरता असल्यानं प्रवाशांची गैरसोय सध्या होते। वाशिम आगाराला किमान 60 बसची गरज आहे, मात्र सध्या स्थितीत 45 बस असून त्यातील काही बस नादुरुस्त असल्यानं त्या रस्त्यावरच बंद पडतात। टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय। टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्या जखमी असल्यानं तो संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय। बीसीसीआयनं त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला स्थान दिलंय। तर लोकार्पणाअभावी नवी मुंबईतील मेट्रो रखडली आहे। त्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वाक्षरी मोहीम राबवली आहे। पंतप्रधान मोदींना वेळ मिळत नसल्यानं नवी मुंबईची मेट्रो लटकली असा आरोप खासदार राजा विचारे यांनी केलाय। सोलापूरच्या बिबिदार फळमध्ये एका 12वीच्या विद्यार्थ्यानं पेपरमध्ये एक मराठा कोटी मराठा लिहिल्याची बाब सध्या उघडकीस आली आहे आणि यामुळे या पेपरची सर्वत्र जोरदार चर्चा करण्यात येते आहे। हिंगोली येथे 450 खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी मंजुरी मिळाली आहे आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला आता यश आलंय। दरम्यान हिंगोलीच्या हिंगोलीकरांना आता शहरातच आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचे 71 रुग्ण आढळून आलेत। यापैकी सर्वाधिक म्हणजे 20 रुग्ण हे केवळ चिखली तालुक्यातील आहेत। दरम्यान आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचं डॉक्टरांनी आवाहन सुद्धा केलंय। कोल्हापुरातील माणुसकीची भिंत गोरगरिबांची दिवाळी आता गोड करते। आमदार सतीश पाटील यांनी 7 वर्षांपासून सीपीआर हॉस्पिटल येथे माणुसकीची भिंत उभी केली आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिक आता नको असलेल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवत असून गोरगरीब लोक हव्या असलेल्या वस्तू घेऊन जात आहेत। तर जालन्यात भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनानं तपासणी मोहीम राबवली आहे आणि यावेळी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीची तपासणी केली आहे। दरम्यान भेसळ आढळल्यास नागरिकांना जिल्हा प्रशासनाला कळवण्याचं आवाहन केलं आहे। नंदुरबार जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मोझॅक रोगाची लागण झाली आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येते आहे। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील दुष्काळ यादीत आता समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी गावकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासह राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। अमळनेर तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश होईपर्यंत ही गावबंदी करण्यात आली आहे। कृषी कंपन्यांच्या चुकीसाठी विक्रेत्यांना दोषी ठरवणाऱ्या विधेयकांना कृषी केंद्र संचालकांनी आता विरोध केलाय आणि त्यांच्या निषेधार्थ 1200 कृषी सेवा केंद्र आता बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। कोल्हापूर जिल्ह्यात आक्रमक आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांवर कारवाई करण्यात येते। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत माहिती दिली आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही शेट्टी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं। राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ केलाय आणि या योजनेअंतर्गत एकरी 15,000चं अनुदान मिळणार होतं। मात्र या घोषणेला 7 महिने उलटूनही नंदुरबार जिल्ह्यातील 250 पेक्षा अधिक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजनेतील 16 योजनेच्या निविदा जाहीर करण्यात आल्यात आणि यामुळे आता उपसा सिंचन योजनेतील दुरुस्तींच्या कामांना वेग येणार आहे। नाशिकमधील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात संजय तुंगारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर येत्या 7 तारखेला सुनावणी पार पडणार आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठे, महाग, जत आणि आटपाडी या तालुक्यात दुष्काळ करण्याची मागणी करण्यात आली आहे। पालकमंत्री सुरेश खाडे आणि पालकमंत्री संजय पाटलांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली आहे। सातारा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल परवानाधारक व्यापाऱ्यांकडे विक्री करावा असं आवाहन कृषी बाजार समितीच्या प्रशासनानं केलं आहे। दिवाळी तोंडावर आली असतानाही भंडारा जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाला नाहीये आणि त्यामुळे नाईलाजानं आपल्या शेतकऱ्यांना आपला धान आता व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ आली आहे। नंदीग्राम एक्सप्रेसमधील स्वच्छतागृहात 5 दिवसांची चिमुकली आढळून आल्याची धक्कादायक घटना जालना रेल्वे स्थानकावर घडली आहे। या चिमुकलीवर उपचार सुरू असून तिच्या आईचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे।
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल गावातील आरोग्य केंद्र सेवा 2 वर्षांपासून सतत बंद राहत असल्याची बाब उघडकीस आली आहे आणि यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो। दरम्यान आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येते। तर मावळात विविध मागण्यांसाठी जनरल मोटर्स कर्मचारी युनियनच्या कामगारांचं गेल्या 33 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे आणि यामध्ये कामगार मंत्र्यांविरोधात मुंडन आंदोलन करत निषेध करण्यात आला। तर वर्ध्यात आरोग्य सेविकांचं मागील 10 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे आणि यावेळी नाशिकमध्ये मृत पावलेल्या आरोग्य सेविकेला आंदोलकांकडून श्रद्धांजली देण्यात आली आहे। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देहू रोडच्या केवडे परिसरातील 100 तरुणांनी तिरुपती बालाजी येथे घोषणाबाजी केली आहे। जरांगे पाटलांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी बालाजीकडे साकडं सुद्धा घातलंय। कोल्हापुरातील साठलेल्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला 9 कोटींचा निधी मिळालाय आणि त्यामुळे लवकरच आता झूम प्रकल्पावरील सुमारे 1,67,000 टन कचऱ्याचा डोंगर हलणार आहे। तर शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्र अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू आहेत। पदवी आणि पदव्युत्तर 16 अभ्यासक्रमांच्या परीक्षा 3,000 विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील फटाका मार्केट आजपासून सुरू होणार आहे। दिवाळीनिमित्त शहरात 10 ते 12 कोटी रुपयांचे फटाके दाखल झाल्याची माहिती आहे। सांगली जिल्ह्याचा गेल्या 7 महिन्यात जीएसटी महसूल 726 कोटींवर गेलाय। गेल्या 7 महिन्यात जीएसटी महसुलात एकूण 70 कोटींची वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं रॅम्की या कचरा वाहतूक करणाऱ्या कंपनीला 25 कोटींची नुकसान भरपाई अदा केल्याचा आरोप माजी उपमहापौर देसरडा यांनी केलाय आणि सदर प्रकरणाची चौकशी करण्याबाबत देसरडांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे निवेदनाद्वारे मागणी सुद्धा केली आहे। हिंगोलीच्या साळवा गावातून ट्रॅक्टर चोरी झाल्याची घटना घडली होती। मात्र फायनान्सचा हप्ता वाचवण्यासाठी ट्रॅक्टर मालकानेच मित्रांच्या मदतीनं ट्रॅक्टर चोरी केल्याचं सध्या तपासातून उघड झालंय। तर सोलापूर जिल्ह्यात एमडी ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्यांवर पोलिसांनी छापा टाकलाय आणि यावेळी पोलिसांनी कोट्यवधीचा कच्चा माल जप्त केल्या। दरम्यान या ड्रग्स तस्करांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। अंबरनाथच्या आंबेगावातील शेत शिवारात 11 फुटांचा अजगर आढळल्याची घटना घडली आहे आणि यावेळी सर्पमित्रांच्या मदतीनं या अजगराला शिताफीनं पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सुद्धा सोडण्यात आलाय। बुलढाण्यातील बालाजी मंदिर परिसरात मोकाट श्वानांनी एका रोहीवर हल्ला केलाय। हल्ल्यात रोही जखमी झालाय आणि यावेळी उपस्थित नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रोहीचे प्राण वाचवले। अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीस 1 वर्ष सक्त मजुरी आणि 4,000 रुपये दंडाची शिक्षा विशेष जालना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सुनावली आहे। दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा सुद्धा ठोठावण्यात आली आहे। नंदुरबारमध्ये भटक्या श्वानांनी उच्छाद मांडलाय। विमल विहार सोसायटी परिसरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शाळेत जाताना या श्वानांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्यात। धुळ्याच्या लाकडी हनुमान गावात गांजाची शेती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे आणि यावेळी 3 कोटी 10 लाख रुपयांची गांजाची 1800 झाडं जप्त करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। उल्हासनगरच्या गजानन मार्केटमध्ये चोरट्यानं एका महिलेच्या बॅगेतून पर्स लंपास केल्याची घटना घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर कार आणि ॲपेचा अपघात झालाय। या अपघातात 3 जण जखमी झाले। तिघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। अमरावतीच्या भातुकलीमध्ये 3 दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे आणि यावेळी चोरट्यांनी हजारो रुपयांचं साहित्य सुद्धा लंपास केलंय। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करतायत। तर महादेव बेटिंग ॲपच्या प्रोमोटरकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी मिळाल्याचा दावा ईडीनं केलाय। आरोपी असीम दासच्या चौकशीतून ही माहिती सध्या उघड झाली आहे। मात्र भूपेश बघेलांनी ईडीचे आरोप फेटाळून लावले आहेत। छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। यामध्ये युवक महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने करत शेतकरी आणि तरुणांना आश्वासन सुद्धा दिलंय।